प्लॅन केलेलं ना. थँक्यू. हे होतं तर तुमचं सरप्राईज. छान, मला आवडलं, फार आवडलं तुमचं सरप्राईज. थँक्यू. सिट डाऊन. स्वीट हाऊस. हे मला वाढदिवसाची गिफ्ट ना. व्हेरी गुड. मला हो असंच घर आवडत हा. पक्का बेस्ट घर आवडत हा. आता बेस्ट राहील हो मी आता सुट्टी लागल्यावर. वाव, दरवाजा हो बेस्ट सगळं. पायऱ्या हो 2 बेस बनवलेले. हवा खाया तर बेसच खिडक्या. आणि कौलाचं घर आवडत आहे मला बेस. 19 पण धूर निघा चुलबीन मांडणे तर नाही का. छान. त्यांना पण गेला त्याचे चेहरे एकदम छान. खूप किती छान. फार छान गिफ्ट मिळालं बाळानं मला. एवढं गोड गिफ्ट ना माझ्या आयुष्यात वाढदिवसाला पहिल्यांदा कोणीतरी दिलंय. फार गोड गोड गिफ्ट आहे तुमच्यासारखंच. छान छान. हो, त्याला मग मी आता माझी बर्थडे होईल ना तिथे घेऊन जाईल. हो. अरे बीजा गिफ्ट अजून बीजा काय. थँक्यू. हे कोणी बनवलं. हार्दिक ये ना बाळ, ये इकडे. वाव, सराला जसं घर आवडतं तसं काय करत. हे आमच्या हार्दिकने इयत्ता 6वीचा हार्दिक जो माझा 1ली ते 3री पर्यंतचा विद्यार्थी होता. त्याने मस्त घर गिफ्ट केलेलं आहे. खूप छान. आवडलं मला तुझे गिफ्ट. अरे 3 घर. वाव. आणि हे कोणाकडून. उमेश मेढ्याकडून. अरे वा. आता तर टेन्शन नाही वाढवू होईपर्यंत. एक घर खराब झालं की तिच्या घरात यायचं, तिच्या घरात यायचं ना. अरे वा. हे 4थं पण मग तर भाड्याने जावं लागेल मला आता घर. दुसऱ्याला कोणाला एका याच्यात आपण वाढवू आणखीच ना ठेवू. हो, ज्यांना कोण नाही मिळलं ना त्या आजी आजोबांना आपण ठेवू या सगळ्या घरांमध्ये. आणि छान असं वृद्धाश्रम म्हणून त्यांच्यासाठी. चालेल. मला तर एवढी घरांची गरज नाही आणि मी हो तिकडेच राहायचा. वाव, फारच बेस्ट घर होता तू. तर एक कॉलनी तयार झाली ग की. आणि आता आमचा नीरज दादा काय गिफ्ट आणणार माहित नाही. ही सगळी जी आयडिया आहे याच्या मागे सूत्रधार दिग्दर्शक कोण आहे. आमचा स्वयंसेवक नीरज. आज सगळे आल्याला म्हटलं की सर थांबा थोडं सरप्राईज आहे. तर मी म्हटलं काय सरप्राईज, थांबूया. तर हे असं सरप्राईज होतं खूप छान. वाव. थँक्यू. नीरज दादाने खूप सुंदर त्याच्या हाताने ड्रॉइंग केलेली आहे. अगदी मनमोहक अशी ड्रॉइंग दिलेली आहे. छान. त्याच्यावर मी आता नीरजचं नाव लिहून गेलं आणि ही पण गिफ्ट त्याला लॅमिनेशन करून गेलं. आमचा नीरज त्याचा जीवाभावाचा आमचा सखा मित्र आणि लहान भाऊ. छान असं त्याच्या शाळेसाठी डेडिकेशन आहे, समर्पण आहे. आणि नीरज आता कॉलेज करतोय 12वी होऊन. आणि नीरजलाही एक दिवस शिक्षक व्हायचं. तुम्ही तर सरप्राईज दिला. आता मी पण काही द्या पाहिजे की नाही. इथूनच घेऊन जा. या आता माझ्याकडचं गिफ्ट पण सगळं. ज्याला चॉकलेट हे मिळालं आईस्क्रीम त्यांनी आला. थँक्यू बाळा. थँक्यू. अरे वा, वेलकम वेलकम. थँक्यू बाळा.
या या. थँक्यू सर, थँक्यू. चॉकलेट पण द्या रे, तो बॉक्स पडा. थँक्यू सर. सर थँक्यू. वेलकम बाळा, वेलकम. ठीक आहे. काय नाही मम्मा, कुठं कुठं सांगते, तुला नाही. घरचे डॉक्टर आहेत. घरचे डॉक्टर आईस्क्रीम. बरं इकडे टेबलवर जाऊन बसा. चला इथे सगळे दादा दिदी आता इकडे बसायचं. हा चला, माझ्या वाढदिवसाला आमचे आरोग्य तपासणीसाठी इथे बस ना वरती. तिला आरोग्य केंद्रावर डॉक्टर साहेब पण आलेले. हो, किती छान ना. माझा सर वाढदिवस साजरा करायला डॉक्टर मॅडम आणि दुसरे मॅडम पण आलेले. चला छान. थँक्यू डॉक्टर. अरे वा छान सर. मॅडम मी तुम्हाला म्हटलं ना इथे खूप छान बनवलं सर. शाळेत पास होतो. हो. हॅपी बर्थडे सांग सरांना. हॅपी बर्थडे असं करायचं. थँक्यू. गोड गोड नाही, लागतं. नाही. चला पटपट. हा? डॉक्टर पोळ फक्त 5-7 मिनिट. हा, ठीक आहे, नाही. बरोबर, तुझी मजाच झाली असतं. बरं, इकडे बघ. चल 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 बाई, चला दादा. चल बाहेर. छान आहे ना आईस्क्रीम.